मांडता आहेत त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांना परप्रांतीयांना मारहाण करता आहेत मराठी या विषयावर ते लक्षात घेत त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली सर्वोच्च न्यायालयात की त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करा। बघा, ठाकरेंना गुन्हे याचिका सुप्रीम कोर्ट हायकोर्ट नवीन नाही। मग माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील का माननीय राज ठाकरे असतील, या याचिका कशा करतायत? तर महाराष्ट्राच्या हिताची, मराठी भाषेच्या स्वाभिमानाची भूमिका मांडल्याबद्दल या याचिका आहे। तर त्याचं एवढं भाऊ करण्याचं कारण नाही। शिवसेना प्रमुख म्हणायचे नेहमी अशा प्रकारचे खटले याचिका हे आमचे मेडल्स आहेत बरं का, ही पदकं आहेत, ही पदकं आमच्याकडे असायलाच पाहिजेत महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी नेत्यांकडे। राऊतसाहेब, जिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रीकरणाचा विषय येत असताना आणखी एका एकत्रीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात आहे, ती म्हणजे एनसीपीचे 2 गट एकत्र आहेत। त्यावर आता अजित पवार यांच्या एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असं म्हणतात की एकत्रीकरण करायचं असेल किंवा विलीनीकरण व्हायचं असेल तर आधी भाजपला विचारावं लागेल, अमित शहाना विचारावं लागेल ते भाजप म्हणण्यापेक्षा, कारण त्यांचा जो पक्ष आहे किंवा शिंदे असतील, ज्यांना आम्ही मिंधे म्हणतो, शिंदेंचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष, या पक्षाचे प्रमुख लौकिकदृष्ट्या अमित शहा आहे। या दोन्ही पक्षांना जन्म अमित शहानी दिलेला आहे, त्याच्यामुळे नक्कीच अमित शहाना विचारावं लागेल। पण मला हा प्रश्न निरर्थक वाटतो। महाविकास आघाडीमध्ये माननीय शरद पवार साहेब आहेत, राहतील। काल इंडिया ब्लॉकच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेब उपस्थित होते आणि त्यांनी आपली भूमिका मांडली। मी पवार साहेबांना जास्त ओळखतो, कोणी काही बातम्या दिल्या, आज सकाळीच माझं पवार साहेबांशी बोलणं झालं काही विषयांवर, आणि हे संपूर्ण विषय हे महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक या संदर्भातच होते। त्यांनी काही चिंता व्यक्त केल्या बरं का, त्यांनी काही भूमिका व्यक्त केल्या, आणि सकाळी माझं आणि पवार साहेबांचं व्यवस्थित सविस्तर चर्चा झाली। आम्ही दिल्लीमध्ये बसून त्या विषयावर चर्चा करणार आहोत। त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब जे दिल्लीला येणार आहेत तेव्हा ते सुद्धा माननीय पवार साहेबांशी आणि इतर नेत्यांशी महाविकास आघाडी इंडिया ब्लॉक या संदर्भात चर्चा करणार आहे। राऊतसाहेब, तुम्ही इंडिया ब्लॉकच्या बैठकीचा उल्लेख केला, काल सायंकाळी ती बैठक पार पडली। उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। इंडिया ब्लॉक किंवा विरोधी पक्षांची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे किंवा काय मुद्दे ठरले आहेत सरकारला घेण्यासाठी? आम्ही काल त्या बैठकीत सहभागी झालो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे। सरकार स्वतःच घेरलेलं आहे, खास करून पेहलगाव अतिरेकी हल्ल्यात आणि ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प यांनी जी भूमिका घेतली की हे युद्ध मी थांबवलं, मी दबाव आणला नरेंद्र मोदींवर, याविषयी आम्ही त्यांना प्रश्न विचारले। पण खरं म्हणजे आमचं असं ठरलेलं आहे, जो हल्ला झाला पेहलगाव आणि 26 महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, ही एक भयंकर घटना आहे आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षा